तो जिवंत आहे आणि चमकतोय. एका संध्याकाळी घरासमोरच्या आवारात वाळूच्या ढिगापाशी बसून मी आईची वाट पाहत होतो. कदाचित इन्स्टिट्यूटमध्ये किंवा दुकानात तिला उशीर झाला होता, अथवा बसची खूप वेळ वाट पाहत बसावी लागली होती. नक्की कारण मला माहीत नव्हते. मात्र सगळ्यांचे आई वडील एव्हाना कामावरून परतले होते. सगळी मुले त्यांच्याबरोबर एव्हाना आपापल्या घरांमध्ये गेली होती. चहापाव आणि चीज खात होती. पण माझ्या आईचा अजून पत्ता नव्हता. घरांच्या खिडक्या प्रकाशाने उजळल्या होत्या. रेडिओवरून संगीत वाजत होते आणि आकाशात काळे मेघ दाटत होते. म्हाताऱ्या माणसांच्या दाड्यांप्रमाणे ते भासत होते. मला खूप भूक लागली होती, पण आईचा अजूनही पत्ता नव्हता. माझ्या मनात विचार आला की माझ्या आईला भूक लागलीये आणि जगाच्या दुसऱ्या टोकाला ती माझी वाट पाहते असं जर मला माहीत असते, तर मी क्षणात तिच्यापाशी धावत गेलो असतो. उशीर केला नसता किंवा वाळूच्या ढिगापाशी उदासवाणे बसवून तिला ताटकळत ठेवले नसते. तेवढ्यात आवारात मिश्का आला. तो म्हणाला, सलाम. मी म्हणालो, सलाम. मिश्का माझ्यापाशी बसला व माझी मालमोटार त्याने हातात घेतली. ओहो, मिश्का म्हणाला, कुठून मिळवलीस ही मालमोटार? ती स्वतःच वाळू भरून घेते, स्वतःच ओतते? होय. कळ कुठं आहे? कशासाठी? तिला फिरवता येतं? होय. ओहो, घरी घेऊन जायला देशील? मी म्हणालो, नाही, घरी देणार नाही. मला ही भेट मिळाली आहे. बाबांनी गावाला जायच्या आधी मला बक्षीस दिली आहे. मिश्काने गाल फुगवले आणि माझ्यापासून तोंड फिरवले. आवारात आणखी अंधार वाढला. आई केव्हा येते ते दिसावे म्हणून मी सतत फाटकाकडे लक्ष ठेवून होतो. पण अजून ती आली नव्हती. बहुधा रोजा मावशी तिला वाटेत भेटली होती. दोघीजणी गप्पांमध्ये रंगल्या होत्या आणि माझा त्यांना विसर पडला होता. मी वाळूवर निजलो. मिश्का म्हणाला, मालमोटार देणार नाहीस? मी म्हणालो, मिश्का, उगीच कटकट लावू नको. मिश्का म्हणाला, तिच्या बदल्यात मी तुला ग्वाटेमाला आणि 2 बार्बाडोस देईन. मी म्हणालो, बार्बाडोसची आणि मालमोटारची तुलना तरी होऊ शकते का? मिश्का, पोण्याची रबरी ट्यूब हवी आहे माझी? ती फुटकी आहे. तू चिकटव तिला. मी संतापलो. आणि पोहू कुठे? न्हाणीघरातल्या टबात? मिश्काने परत गाल फुगवले. मग तो म्हणाला, ठीक आहे, एवढा चिकूपोणा करतोस तर घे हे. त्याने माझ्यासमोर काड्यापेटी धरली. मी ती हातात घेतली. उघड तिला, मिश्का म्हणाला, म्हणजे दिसेल. मी काड्यापेटी उघडली तेव्हा प्रथम मला काहीही दिसले नाही. मग छोटासा फिकट हिरवा उजेड दिसला. जणू माझ्यापासून खूप खूप दूर बारीक तारा लुकलुकत होता. आणि त्याच वेळी मी त्याला आता माझ्या हातात धरला होता. हे काय आहे मिश्का? मी दबत्या आवाजात विचारले. काय आहे हे? काजवा, मिश्का म्हणाला. काय? छान आहे ना? तो जिवंत आहे, समजलं? मिश्का, मी म्हणालो, घे माझी मालमोटार, कायमची, बक्षीस, आणि मला हा तारा दे. मी त्याला घरी नेतो. मिश्काने माझी मालमोटार उचलली व तो घरी पळाला. मी माझ्या काजव्याबरोबर तेथेच राहिलो. त्याला निरखून पाहत होतो. त्याला कितीही वेळ पाहिले तरी माझे समाधान होत नव्हते. अगदी परीकथेतल्याप्रमाणे मला तो भासत होता. माझ्या हातांमध्ये त्याचा हिरवा प्रकाश उजळत होता. पण त्याच वेळी तो खूप दूरवरून लुकलुकत असल्याचा भास होत होता. माझा ऊर धपापू लागला. माझ्या काळजाचे ठोके मला ऐकू येऊ लागले. माझ्या नाकात झिंझिण्या येऊ लागल्या आणि मला रडायची इच्छा होऊ लागली. मी खूप वेळ तेथे बसून होतो. खूप वेळ. भोवती कुणीही नव्हते. जगातल्या सर्वांचा मला विसर पडला होता. अखेरीस आई आली आणि मी खूप आनंदित झालो. आम्ही घरात गेलो. चहा प्यायला आणि पाव चीज खायला सुरुवात केल्यावर आईने विचारले, तुझी मालमोटार कशी चालते? मी म्हणालो, आई, मी तिच्या बदली दुसरी गोष्ट घेतली आहे. आई म्हणाली, कमाल आहे. बदली काय घेतलंस? काजवा, मी उत्तरलो. तो बघ, काड्यापेटीत राहतोय. दिवा विझव. आईने दिवा विझवला. अंधार झाला आणि आम्ही दोघे तो फिकट हिरवा तारा पाहू लागलो. मग आईने परत दिवा पेटवला. खरंच जादू आहे.
ती म्हणाली. पण तरीही या काजव्याच्या बदली तू भारी किमतींची मालमोटार कशी काय देऊन टाकलीस? मी खूप खूप वेळ तुझी वाट पाहत होतो, मी म्हणालो. आणि मला फार उदास वाटत होतं. पण हा काजवा जगातल्या कुठल्याही उत्तम मालमोटारीपेक्षा जास्त चांगला आहे, असं मला आढळलं. आईने माझ्याकडे निरखून पाहिले आणि विचारले, कोणत्या दृष्टीनं हा जास्त चांगला आहे? मी म्हणालो, तुला एवढं कसं समजत नाही? तो जिवंत आहे आणि चमकतोय.